तुम्हाला माहिती आहे का का कधी असं वाटलंय का की अचानक सगळं काही बदलतंय. जिथे कालपर्यंत नशीब शांत होतं तिथे आता एक प्रचंड ऊर्जा, एक प्रकाश तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतोय. होय, हा प्रकाश आहे गुरु ग्रहाचा, म्हणजेच गुरु महाराजांचा, जो आता प्रवेश करतोय वृषभ राशीच्या 3ऱ्या भावामध्ये, म्हणजेच तुमच्या पराक्रम स्थानामध्ये. याचा अर्थ काय आहे? धैर्य, सामर्थ्य आणि एक आत्मविश्वास, हे तिघेही आता तुमचे सगळ्यात मोठे साथीदार होणार आहेत. कधी? तर आता 18 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर या 46 दिवसासाठी हा मोठा राशी बदल होत आहे आणि तेही आपले गुरु महाराज करत आहेत. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही घडामोडी घडतील, अशा काही गोष्टी घडतील की तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल, असं काहीतरी घडणार आहे. परंतु सावधान, कारण हा काळ फक्त सुखाचाच नाही आहे, तर तुमच्या पराक्रमाची खरी कसोटी घेणार आहे, लक्षात ठेवा. तर चला आता आपण बघूयात की गुरुचा हा प्रवेश वृषभ राशीसाठी कोणकोणते रहस्यमय आणि अद्भुत परिणाम घेऊन आलेले आहेत. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे, आणि ते म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर अगोदर जा, व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर आधी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येकांना पण ह्या माहितीचा लाभ व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण गुरु महाराज काय काय फळ देतील हे प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे असणार आहेत. प्रत्येक राशीमध्ये काही परिणाम चांगले असतील तर काही वाईट असतील, काही मनासारखे असतील तर काही मनासारखे नसतील. तर हे सगळे अनुभवण्यासाठी अगोदर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूयात की गुरु महाराज काय काय आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवणार आहेत या येत्या 46 दिवसांमध्ये. तर बघा, पराक्रम स्थानातील गुरु म्हणजेच गुरु महाराज तुमच्या पराक्रम स्थानामध्ये म्हणजेच 3ऱ्या भावामध्ये बसलेले आहेत किंवा विराजमान आहेत, आणि त्यामुळे धैर्याची एक नवीन सुरुवात होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. गुरु 3ऱ्या भावात आल्यामुळे तुमचे जे धैर्य आहे आणि आत्मविश्वास आहे ते आकाशाला भिडेल. त्याच्यामध्ये अचानकपणे वाढ झाल्याची तुम्हाला दिसेल. जो वृषभ राशी म्हणजे वृषभ रास ही जी आत्तापर्यंत शांत होती, संयमी होती, म्हणजे तुम्ही शांत आणि संयमी होता आतापर्यंत, तेच आता तुम्ही कृतिशील आणि करारी बनणार आहात. म्हणजे तुमचा स्वभाव जो शांत आणि संयम होता ना, तो आता कृतिशील आणि करारी, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळीच एनर्जी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमच्या आवाजाला ताकद येईल, सोबतच लोक ऐकतील. तुम्ही जे म्हणाल ते लोक ऐकतील, फक्त ऐकणार नाहीत तर ते मान्यही करतील, तुम्हाला एक प्रश्नही न विचारता. तर हा एक खूपच मोठा बदल किंवा फरक तुमच्या आयुष्यामध्ये पडणार आहे. जर असं काही घडलं, असं काही तुम्हाला जाणवलं, तर एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, आणि ती म्हणजे लगेचच मला कमेंट करून मला सांगायचं आहे, माझ्यासोबत तुम्ही शेअर करायचं आहे. कारण गुरु महाराज बदल, राशी बदल करण्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय काय घडलंय हे मला पण जाणून घ्यायचं आहे, माझी पण इच्छा आहे. तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि मला सांगायला अजिबात विसरू नका की याच्यामधील नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे किंवा कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडणार आहे किंवा तुम्ही काय अनुभवणार आहात. तर नक्कीच मला तुम्ही हे सर्व सांगणार आहात, कमेंटमध्ये मला नक्कीच तुम्ही शेअर करणार आहात. छोटे मोठे प्रवास तर होणार आहेत, सोबतच प्रत्येक प्रवास हा तुमच्या भवितव्याची एक नवीन दिशा ठरवणार आहे. होय, हाच तो काळ आहे प्रयत्न करणाऱ्यांसाठी एक सोन्याची संधी घेऊन आलेला आहे. बघा, खूपच मोठा बदल तुमच्या आयुष्यामध्ये, आणि तो पण सकारात्मक बदल होणार आहे. प्रत्येक संधी ही तुमच्यासाठी सोनं असणार आहे. तुमचं जे काही स्वप्न होतं, तुमच्या ज्या काही इच्छा होत्या त्या सर्व आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. जे काही गैरसमज होते, भांडणं होते, घरामध्ये काही ताणतणाव होते कौटुंबिकदृष्ट्या, ते सर्व गुरुच्या केवळ एका दृष्टीने शांत होणार आहे. पहा किती मोठा बदल होणार आहे. कारण गुरु महाराज हे असे आहेत की ते जिथेही जातात ना, तिथे फक्त आशीर्वाद देतात, फक्त चांगली फळे देतात, आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पण खूपच चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. स्नेहसंमेलनाच्या ठिकाणी जाल, भेट द्याल, कौटुंबिक कार्यक्रम वाढणार आहेत तुमच्या घरामध्ये, किंवा तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाला जाल. तुमचे व्यक्तिमत्व ना आता
एक वेगळं स्वरूप घेणार आहे. नीट ऐका. तुम्ही ना आता तुमच्यामध्ये एक वेगळी शक्ती संचारणार आहे आणि ती म्हणजे पीपल मॅग्नेट. हा गुण किंवा हे तुमच्यातलं एक वेगळंच शक्ती संचारल्याचे तुम्हाला जाणवणार आहे. पीपल मॅग्नेट म्हणजे काय तर पहा, तुम्ही ना लोकांना आकर्षित कराल. हा गुण तुमच्यामध्ये आपोआप येणार आहे आणि यामुळे तुमच्या आयुष्यात खूप वेगवेगळे बदल होतील. तुम्ही जिथेही जाल ना तिथे तुम्ही लोकांना अट्रॅक्ट कराल, लोकांना आकर्षित कराल, स्वतःकडे खेचून घ्याल. म्हणजे एक असं वेगळंच शक्ती तुमच्यामध्ये आल्यासारखे तुम्हाला दिसून येणार आहे आणि त्यामुळे घरी असू दे किंवा घराबाहेर असू दे, कोणत्याही कामाला तुम्ही हात लावाल ना तर ते कामे अगदी यशस्वी होणार आहेत, सक्सेसफुल होणार आहेत आणि भरपूर लाभ मिळवण्यामध्ये तुम्ही सफल असणार आहात. तुमचे जुने मित्र, नातलग मंडळी अचानक तुम्हाला संपर्क करतील की जे इतक्या दिवस करत नव्हते. ते व्यक्तीसुद्धा तुम्हाला संपर्क करतील, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील आणि तुमचे सामाजिक वर्तुळ जे होतं ना पहिलं जे होतं तसंच ते पुन्हा जिवंत होईल. म्हणजे समाजामध्ये पण तुम्ही खूप ॲक्टिव्ह असतात. सामाजिक कार्य करण्यामध्ये म्हणा किंवा सोशल वर्किंग, लोकांना मदत करण्यामध्ये तुम्ही जे काही ॲक्टिव्ह होतात ना त्याच्यामध्ये अजून भर पडणार आहे. न बोलणारे व्यक्ती पण तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. सोबतच वृषभ राशी जी आहे ना ती धनाशी जोडलेली आहे. म्हणजेच गुरु महाराज आता त्या धनाशी जोडलेल्या असलेल्या एका गुणाशी लाभाचा झरा वाहणार आहेत. म्हणजे ते काय करतील, तुम्ही ऑलरेडी धनाला आकर्षित करत असतात त्याच्यामध्ये अजून लाभाचा झरा पण ॲड करणार आहेत. म्हणजे लाभ आणि धन आणि भाग्य हे सगळं काही चांगल्या गोष्टी ना तुमच्यासोबत असणार आहेत या 46 दिवसामध्ये. सोबतच दागिने म्हणा, वाहन म्हणा, घर म्हणा किंवा जमिनीमध्ये तुम्ही भरभरून गुंतवणूक करणार आहात आणि गुंतवणूक केलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला फायदाच फायदा मिळणार आहे. नुकसान कुठेही होणार नाही आहे तुमचं. सोबतच तुमच्या तेजामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. लोक म्हणतील काय बदललंयस तू. लोकांना प्रश्न पडेल की आम्ही ज्या व्यक्तीला पहिले पाहत होतो तीच ही व्यक्ती आहे का नाही, असे क्वेश्चन्स लोकांना पडतील. तर हा खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. आता बघा, सप्तम भावावर गुरुची पूर्ण दृष्टी पडणार आहे आणि म्हणजेच तुम्हाला तर माहिती आहे सप्तम भाव म्हणजे कशाचं असतं तर वैवाहिक किंवा आपलं जे मॅरेज असतं किंवा ज्यांना कोणाला विवाह करायची इच्छा असेल तर विवाहाशी संबंधित किंवा जोडीदाराशी संबंधित हे सप्तम भाव असतो. तर त्या भावावर गुरुची पूर्ण दृष्टी असल्यामुळे काय घडणार आहे तर प्रेम, विवाह आणि भागीदारीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे. सोबतच विवाहितांसाठी जे ऑलरेडी विवाहित आहे त्यांच्यासाठी तर हा काळ खूपच समजूतदारपणा आणि प्रेमाचा असणार आहे. एकमेकांमध्ये प्रेम वाढेल, समजूतदारपणा वाढेल. सोबतच जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्ट पण मिळण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. तुमच्यासाठी ही खूपच आनंदाचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रेमाच्या रूपाने म्हणा किंवा जोडीदाराच्या स्वरूपाने. अविवाहितांसाठी तर खुश खबर आहे. आता ती तुम्हाला कळलीच असेल ऑलरेडी. म्हणजे जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आहात पण काही अडचणी येत असतील तर आता त्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची विवाह जुळण्याची शक्यता किंवा संधी किंवा योग आलेला आहे असं म्हणायला नाही की नक्कीच जर तुमचे विवाह जुळतील ह्या 46 दिवसांमध्ये तर मला सांगायला विसरायचं नाही आहे. लक्षात ठेवा, ही गोष्ट जर तुम्हाला क्लिक झाली असेल, तुम्ही अनुभवाल तर मला सांगायला विसरू नका. भागीदारीमध्ये जे कोणी व्यवसाय करत असतील किंवा ज्यांना कोणाला भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला पण भरपूर लाभ त्याच्यामध्ये मिळू शकेल. ज्या कोणा लोकांचे कोर्ट केसेस चालू आहेत तर निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. म्हणजे जो एंडपर्यंत गेलेला आहे तुमचं प्रकरण तिथे निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे किंवा जस्ट कोर्ट केस चालू आहे तर तिथं एक पॉझिटिव्ह परिणाम किंवा एक स्टेप पुढे गेल्याचं तुम्हाला दिसणार आहे. मग त्याच्यामुळं पण तुम्हाला एक शांतता म्हणा किंवा एक रिलॅक्स वाटणार आहे. या काळामध्ये तुमच्या नात्याची कसोटी घेतली जाईल पण त्या कसोटीमध्ये गुरु महाराज तुम्हाला हरू पण देणार नाहीत, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, 9व्या स्थानामध्ये म्हणजेच भाग्यस्थानावर पण गुरुची पूर्ण दृष्टी आहे. म्हणजेच भाग्याचा दरवाजा उघडत आहे. भाग्यस्थान प्रकाशमान करत आहे. धार्मिक प्रवृत्ती वाढणार आहे. धार्मिक कार्यक्रम म्हणा, तीर्थयात्रा, परदेश गमन आणि आध्यात्मिक प्रगतीचे, परिवर्तनाचे प्रबळ योग दिसत आहेत. ज्या कोणा व्यक्तींना उच्च शिक्षण आणि संशोधन किंवा करिअरच्या उंचीवर
तुम्ही प्रयत्न करत आहात जाण्यासाठी, तर हा काळ तुम्हाला एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. एक नवी ओळख, एक नवा नशीब आणि एक नवीन अध्याय हळूहळू आकार घेत आहे असं तुम्हाला वाटेल. आता 11व्या भावावर पण दृष्टी आहे आणि तो 11वा भाव जो असतो तो आपलं इच्छापूर्तीचा भाव असतो. तर तिथे पण लाभ, कीर्ती आणि संतती सुख भरभरून तुम्हाला मिळण्याची शक्यता दिसत आहे. गुरुची कृपा लाभस्थानावर असल्यामुळे धनवर्षाव निश्चितच होणार आहे. वेगवेगळ्या मार्गातून धनाचा वर्षाव होणार आहे. संततीकडून तुम्हाला शुभवार्ता मिळू शकतील. व्यवसाय म्हणा, नोकरीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे यश मिळेल. सोबतच तुमच्या इच्छांची पूर्तता होईल. ज्या काही इच्छा आहेत, इच्छापूर्तीचं स्वप्न म्हणजे असं म्हणा की युनिवर्स तुमच्यासाठी त्याचं दार उघडं करून ठेवलेलं आहे. जिनी तुमच्यासाठी सर्व काही एक काम करत आहे असं तुम्ही म्हणू शकतात. जे स्वप्न तुम्ही वर्षानुवर्षे बघत होतात ना, ते स्वप्न आता साकार होण्याची वेळ आलेली आहे किंवा साकार होण्याच्या मार्गावर आहे असं म्हणायला हरकत नाही. ऐश्वर्य, प्रतिष्ठा आणि समाजातील सन्मान वाढेल. तर वृषभ राशीसाठी तर विचारूच नका, एवढं सुंदर हे 46 दिवस असतील. तर तुम्ही या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करा, कारण आत्ताच तुम्हाला संधी आहे काहीतरी वेगळं करायची, तुमचं व्यक्तिमत्व उजाळून टाकण्याची किंवा तुम्हाला स्वतःचे एक इमेज तयार करायची आहे. तर या सगळ्यांसाठी तुम्हाला हे 1.5 महिना खूपच महत्त्वाचं ठरणार आहे, एक सपोर्टिव्ह असणार आहे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तर वृषभ राशीवाल्यांसाठी मला एक सांगायचं आहे की गुरु महाराज आता तुमच्या आयुष्यात भाग्याची नवी कथा लिहायला येत आहेत. धैर्य तुमचं अस्त्र आणि श्रद्धा तुमचं कवच बनणार आहे. आता तुमच्या प्रयत्नांना साथ देणार शक्तिशाली आकार तयार आहे. पण लक्षात ठेवा, जो प्रयत्न करतो ना त्याच्यावरच गुरुची कृपा ही खऱ्या अर्थाने चमकत असते. आणि म्हणूनच तुम्ही तयार राहा, कारण यावेळी फक्त ग्रह नाही बदलत, तर बदलतंय तुमचं भाग्यलेखाचंच पान. आणि एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की सृष्टी, गुरु महाराज तुम्हाला काय घेऊन येत आहेत. तर नक्कीच तुम्ही ह्या येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आणि माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला क्लिक होतील, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही अनुभवणार आहात, तर सर्व काही मला जाणून घ्यायचं आहे. कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडेल मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मिथुन राशीसाठी हेच गुरु महाराज काय थरारक वेगळं घेऊन येणार आहेत. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.